हॅलो मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल बॉन्ड रिते गोल. मी मिहिर असोलकर. आणि मी विकास जाधव. आज आम्ही डिस्कस करणार आहोत ग्रुप स्टेजच्या मॅचेस ज्या आज झाल्या त्या. सो आज पहिली मॅच झाली नेदरलँड वर्सेस पाकिस्तान. थोडी टफ झाली मॅच. वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड झाली आणि इंडिया USA झाली. सो ओव्हर टू यू मीर. तर तर पहिली मॅच जशी पाकिस्तान आणि नेदरलँड झाली. हम्म, बोलतात ना की मोस्ट ऑफ द हाफ जो सेकंड हाफ होता नेदरलँडचा हम्म, बॉलिंग मध्ये हम्म. खूपच चांगली बॉलिंग आणि फिल्डिंग होती त्यांची. फक्त एक चूक म्हणजे बोलतात ना, जर ती 19th ओव्हरला जर त्यांनी एक कॅच पकडली असती तर आता राईट. सध्या रिझल्ट काहीतरी वेगळा असता. ती एक्झॅक्टली. कॅचमुळे असं झालं, की तो जो एकच रेकग्नाइज बॅट्समन होता, त्याला ते थोडं फ्रीडम भेटलं आणि त्याला समजून गेलं, की वाटते आज माझा दिवस आहे करून. बाकी जर ओव्हरऑल जर बघितलं तर पाकिस्तानची बॉलिंगमध्ये सलमान मिर्झा आणि अब्रार अहमद या दोघांनी पण चांगली बॉलिंग टाकलेली आणि विकेट्स इकॉनॉमिकली विकेट्स घेतलेत. बॉलिंग तर ऑलरेडी पाकिस्तानचं एक स्ट्रॉंग पॉइंट आहेच. पण बॅटिंगमध्ये जसं आपल्याला माहिती होतं, की ते लोकं काय कन्सिस्टंट नाहीयेत. फक्त एक फरहान जो त्यांचा ओपनर आहे, त्याने काहीतरी 47 मारले. बाकी तर मला असं काही कुठेच असं वाटलं नाही, की त्या दोघांचा काही इम्पॅक्ट होता. मिडल ऑर्डर सगळं म्हणजे एकदम असं बोलतात ना, डाऊन वाटत होतं. क्रेडिट द्यायला पाहिजे नेदरलँडला, त्यांच्या बॉलिंग टीमला. बट आय वॉज एक्सपेक्टिंग की जर फक्त एक ती कॅच पकडली असती तर वी वुड हॅव येस. सेलिब्रेटेड देअर. येस, येस. तुला काय वाटतं? तू पण बघितली ती मॅच, तुला काय वाटतं? डेफिनेटली, डेफिनेटली. ती जर कॅच पकडली असती तर पूर्ण एंटायर इंडियाने सेलिब्रेट केलं असतं. 1.4 बिलियन पीपल. सो हां, तर एक आहे की त्यांचं थोडं बघशील ना, त्यांचा की प्लेयर्स लाईक बाबर आझम आणि हे अजून फॉर्ममध्ये नाही. लाईक बाबर आझमने ह्या मॅचमध्ये 18 बॉल्समध्ये 15 मारले. प्लस अजून बाकीचे बघशील तर त्यांचं टेलेंडर्स बघ, उस्मान खान, शादाब हे लोकं पण फॉर्ममध्ये नाही आहेत. आणि जर ती हम्म. ती जी त्याची विकेट गेली असती तर ती लोकं मॅच पण हरले असते आणि इट्स थोडं अपसेट, इट्स बिगेस्ट अपसेट. लास्ट टाईमसारखं त्या लोकांना USAने जसं हरवलं होतं तसं यावेळेला पण ते हरले असते. सो या राईट. नेदरलँड टीमने चांगली फाईट दिली. सो बघू नेक्स्ट मॅचेसमध्ये काय होतं. सो त्याच्यानंतर आता नेक्स्ट हम्म. मॅच आपली झाली वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडची. त्याचं तुला काय वाटतं? राईट. वेस्ट इंडिजचं एकदम जसं की आपल्याला माहिती होतं की पॉवर हाऊस हं, आहेत बॅटिंगमध्ये. आज पण त्या येस. लोकांनी दाखवलं. अदर दॅन मला वाटतं शाय होप, बाकी सगळ्यांनी चिप इन केलेलं बॅटिंगनी. ब्रेंडन किंग त्यांचे 35 मारले. मग शिमरॉन हेटमायर, ही वॉज अ मॅन ऑफ द मॅच फॉर 64. तर म्हणजे बोलतात ना, आणि लोवर डाउन द ऑर्डर पण एक्सप्लोसिव्हनेस आहे त्यांच्या बॅटिंगमध्ये. आणि जर बॉलिंगमध्ये म्हटलं तर जेसन होल्डरने 3 विकेट घेतले आणि रोमारिओ शेफर्डनी जे बॅटिंग ऑलराउंडर आहेत, त्यांनी 5 विकेट घेतले आणि इट वॉज अ रिअली शॉकिंग थिंग. बट ओव्हरऑल येस, अ टीम एफर्ट होता वेस्ट इंडिजचा अँड वी आर एक्सपेक्टिंग द सेम गोइंग अहेड. राईट, राईट. सो मला पण तेच वाटतं, की त्यांच्यामध्ये ऑब्व्हियसली तुला मी लास्ट टाईम पण बोललो, की हेटमायर इज लाईक की तो IPLचा प्लेयर आहे. तो इकडे खूप खेळला आहे. त्याला हम्म. एक्सपिरियन्स आहे इकडच्या विकेट्सचा. हम्म. सो ही परफॉर्म्ड ॲज एक्सपेक्टेड आणि बाकी ह्याने पण 5 विकेट काढले. सो इट इज लाईक की एक ओव्हरऑल बॅलन्स परफॉर्मन्स होता आणि स्कॉटलंड होती. स्कॉटलंड इज नॉट दॅट एक्सपिरियन्स. एवढं ते लोकं जास्त हम्म. खेळले नाही आहेत. पण ठीक आहे, म्हणजे असं म्हणू शकतो, की त्या लोकांनी वन साइडेड थोडं डॉमिनेट केले पूर्ण मॅच आणि वेस्ट इंडिज जिंकली. सो बघू आता राईट. पुढच्या मॅचेस ते लोकं कसे खेळतात. सो कसे आता खेळतात ते, येऊया बरोबर. हां, येस, येस. आता येऊया आपल्या फायनल गेमवरती इंडिया USA. इट वॉज अ शॉकिंग फॉर मी हम्म. ॲट वानखेडे. सगळे एक्स्पेक्ट करत होते की 300 प्लस स्कोर होईल. ऑल द फायर हाऊस लाईक अभिषेक शर्मा आणि ईशान किशन ओपनिंग करणार वगैरे. सो USA हॅड अ डिफरंट प्लॅन. तुला काय वाटतं? अं, असं नाहीये की वानखेडे फक्त वेल नोन फॉर हिज बॅटिंग ट्रॅक ऑल्सो. आपण खूप सारे हं, हं. लोएस्ट स्कोर पण बघितलेत आणि ते डिफेंड पण केले गेलेत. मेन म्हणजे येस. मला काय वाटलं, की हे लोकांनी ऑलरेडी जर माइंडसेट बनवून ठेवलेत, की आम्ही येणार, आम्ही मारणार, आम्ही आमचा गेम चेंज करणार नाही. पण आज हं, जर हं. तू सूर्यकुमार यादवची बॅटिंग बघितली असेल, तर त्याने थोडं स्लो हं, स्टार्ट घेतला. त्याने जरा रोटेट करायला बघितलं. कारण त्याला माहिती होतं, की आज हा बॅटिंग ट्रॅक नाही आहे.
आणि बाकी जे बॅट्समन होते 8 पर्यंत, अक्षर पटेल पर्यंत तू बघितलं असेल, सगळेजण कॅच हं. आउट झालेत. ते एक माइंडसेट येस, होता आणि येस. हे लोकांनी ऑलरेडी सांगितलंय, की आम्ही असे खेळणार हं, आहेत. आमच्याकडे डेप्थ आहे. तर हं, मारतील तर 200 होतील, 250 होतील. नाहीतर मग असं झालं तरी. असं. पण एक हं. वेळ आपल्याला क्रेडिट पण द्यायला लागेल यूएसएला. त्यांची बॉलिंगसाठी पण आणि इनफॅक्ट त्यांची डेफिनिटली. बॅटिंग पण एक एक वेळ म्हणजे बोलतात ना, हेवी बॉलिंग लाईनअपच्या अगेन्स्टमध्ये पण चांगलं हं, हं. खेळले ते लोकं. पण मला असं येस. वाटतं, की कुठे ना कुठेतरी थोडं जी पेशन्स लेव्हल पाहिजे इंडियामध्ये, बोलतात ना, थोडा टाईम द्यायला पाहिजे होता. फॉर एक्झाम्पल हार्दिक हं. पांड्या, मग शिवम दुबे. अरे, म्हणजे बोलतात ना, की नेहमी-नेहमी तुम्ही हे एक्सक्यूज नाही देऊ शकत, की हा तुमचा गेमच आहे. तेच येस, गोष्ट येस. आज सूर्यकुमार यादवनी पण तीच दाखवलंय, की कसं बिल्डअप करून आपल्याला घेऊन जायचंय करून इनिंगला. तर आय एम एक्सपेक्टिंग दॅट. बट एक चांगलं आहे, जे पण हे हिकअप्स आले थोडेसे, हं. हे आता आले. ते नॉकआउटमध्ये नाही आले. म्हणजे बोलतात येस, ना, येस. की तेव्हा जाऊन त्रास देण्यापेक्षा हे आता दिलेलं बरं आहे. आणि हे 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 लाँग टुर्नामेंट आहे. कुठे ना कुठेतरी आपण ही गोष्ट एक्स्पेक्ट केलीच असती. एक बरं आहे, की येस. आजच झालं, की आता हे लोकं ते डोक्यात ठेवतील गोइंग फॉरवर्ड. आय होप हां. तुला काय वाटतं? सो डेफिनेटली मला पण आधी वाटलेलं, की लाइक लास्ट न्यूझीलंड सीरीजमध्ये परफॉर्मन्स बघशील तर आपण 270 मारला त्यांना. सो इट वॉज लाइक एक्स्पेक्टेशन की यूएसए राइट. आहे तर ऑलमोस्ट ते लोकं 250 प्लस किंवा 300 पर्यंत जाऊ शकतात. सगळेजण तेच बोलत होते. बट डेफिनेटली म्हणजे हं, आपला अभिषेक शर्मा आणि ईशान किशनचा गेम तोच आहे, की येऊन हिट करायचं. मला एक गोष्ट मला यूएसएची मला दाद द्यावी लागेल, की त्या लोकांनी तशीच फील्डिंग सेट केली. अभिषेक शर्मासाठी आणि ईशान किशनसाठीच तशी त्या लोकांनी फील्डिंग सेट केली. त्यांना तिकडे बॉल केले आणि ते लोकं अभिषेक शर्मा वगैरे बघ हिट करायला गेला आणि सेम पोझिशनला आउट झाला, कॅच आउट झाला. सो हं. ते एक आहे. राइट. आणि तुझे दुसरं जे तू बोललास ते मी पण ॲग्री करतो, की मिडल ऑर्डरमध्ये जेव्हा आता अर्ली विकेट्स गेल्या पॉवर प्लेमध्ये, तर थोडं होल्ड करून खेळायचं, विकेट रोटेट करायचे, रन्स रोटेट करायचे. तर ते मला दिसलं नाही म्हणजे हार्दिक पांड्या हं, किंवा शिवम दुबे यांच्याकडून, इव्हन रिंकू सिंगकडून पण मला ते दिसलं नाही. थोडंसं होल्ड केलं पाहिजे होता गेम. जसा हं, हा होता सूर्यकुमारने जसं केलं. म्हणजे अक्षर पटेल थांबला त्याच्याबरोबर थोडा वेळ, पण जर ही लोकं जर थांबले असते, तर आपण थोडा जास्त 180 प्लस स्कोर केला असता तेव्हा. सो तेच आहे. म्हणजे इकडे असं आहे ना, बरोबर. की आपण टीम इंडिया ॲज अ फेव्हरेट आपण आहोत इकडे. पण इकडे एक मला मेन फॅक्टर वाटतो ना, की तो ड्यू फॅक्टर पण आहे, की सेकंड इनिंगमध्ये ड्यू हं, फॅक्टर असेल, तर आपल्याला स्कोर डिफेंड करणं इज टफ, डिफिकल्ट होऊ शकतं. म्हणजे हे थोडंसं बॉलिंग साइडला थोडंसं हे करावं लागेल. हं, हं, हं. पण डेफिनिटली. म्हणजे पण मला असं हां. वाटतं, की आपली हं. जी साइड आहे इंडियन टीम, तीच एक अशी साइड आहे ज्यांना असं टॉस वगैरे पण हरलं ना, तरी पण एवढा हं. असं काही इम्पॅक्ट होणार नाही. ॲज इन राइट. इन बॉलिंग साइड किंवा बॅटिंग साइड. समजा बॅटिंग ट्रॅक असेल आणि ड्यू वगैरे हं, पडत असेल, तरी पण आपली जर पहिली बॅटिंग असेल, आपल्याकडे एवढे पॉवरफुल प्लेयर्स आहेत पूर्ण 11मध्ये. ते डिफेंड पण करू शकतात हं. आणि अटॅक पण करू शकतात असेवाले. फक्त एवढंच आहे, की त्याला थोडं कन्सिस्टंट आता राहायला लागेल ह्याच्यापुढे जाऊन. एक्झ एक्झॅक्टली. जर आता यूएसएच्या ऐवजी जर दुसरी कुठची टीम असती, मोठी टीम सुपर 8 वाली म्हणजे हं, न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया, तर डेफिनेटली त्यांनी ॲडव्हांटेज घेतला असता किंवा रिझल्ट्स वेगळे असते. सो हं, हं. मला असं वाटतं ना, की आपल्याला पुढच्या मॅचेसमध्ये आता ग्रुप स्टेजमध्ये ठीक आहे, पण पुढच्या मॅचेसमध्ये वी नीड बुमराह म्हणजे बुमराह फिट असला पाहिजे, की तो एक बॉलिंग साइडला एक डेप्थ वाढेल आपली. त्याचा एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो. जसं आता बघशील तर हर्षित राणा आउट झालाय एंटायर टुर्नामेंटमधून. ही इज अ इंजरी. त्याला इंजरी झाल्यामुळे राइट. तो आता आउट झालाय. सो होप की आता पुढे तो येईल आणि थोडी टीम अजून बॅलन्स होईल. हं, सो हं, हं. आता आज आपण सिराजने पण चांगली स्पेल टाकली. अ, येस, येस, येस. खूपच चांगली त्यांनी स्पेल टाकली. बट देन टू हं, जर बुमराहवर कोणाला स्टार्ट घ्यायचा असेल, तर मी तर हर्षदीपलाच हे करेन. कारण तो एवढा एक्झॅक्टली. कन्सिस्टंट पण होता एवढ्या दिवसापासून आणि हं, सिराज आता ताबडतोबच त्याला आतमध्ये घेतलंय. तर लेट्स सी हाऊ हाऊ थिंग्स गो जेव्हा जेव्हा बुमराह नसेल तेव्हा. डेफिनेटली. सो आता आपण उद्याच्या ज्या मॅचेस आहेत, नेक्स्ट मॅचेस त्यांचं थोडं प्रेडिक्शन करूया. सो हं. न्यूझीलंड, अफगाणिस्तान उद्या आहे फर्स्ट मॅच. तुला काय वाटतं? पहिली मॅच न्यूझीलंड-अफगाणिस्तानची आहे चेन्नईमध्ये. हं, हं. ऑब्व्हियसली ईझी नसेल कारण बोलतात ना दोन्ही साइड एकदम तगडे आहेत. उद्या हीच एक
अशी फिक्चर आहे जी जरा इंटरेस्टिंग असणार आहे. दोघांकडे हं, पण ऑलमोस्ट बॅलन्स स्क्वॉड आहे आणि हं. स्पिनर्स पण आहेत. येस. अफगाणिस्तानकडे तर खूप आहेत. आणि चेन्नईचा जर ट्रॅक असेल तर अफगाणिस्तान आर फेवरेट्स ऑन दॅट ट्रॅक माझ्या हं. हिशोबाने. दुसरी मॅच उद्या येस. जी आहे ती इंग्लंड आणि नेपाळची आहे. ज्याच्यात इंग्लंडची दे आर गोइंग टू प्ले इन मुंबई, वानखेडे. हं, आय एम एक्सपेक्टिंग लाइक अ बॅटन ट्रॅक टुमॉरो. पण बघूया आता नेपाळचा पॅशन आणि हं. इंग्लंडचं स्थिरता काय हे करते. तुला काय वाटतं या मॅच बद्दल, या दोन्ही मॅच बद्दल? बघ न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान तर टफ होणार आहे डेफिनेटली. चेन्नई चेपॉक आहे. चेपॉकचा विकेट आहे आणि थोडा टर्निंग विकेट आहे आणि अफगाणिस्तानकडे चांगले बॉलर्स आहे. सो त्या लोकांनी जरी 150 प्लस मारला आणि त्या लोकांनी त्यांची हम्म, बॉलिंगवरती कंट्रोल ठेवला तर डेफिनेटली ते लोकं टर्न अराउंड करू शकतात मॅच, जिंकू शकतात. बरोबर. येस. सेकंड मॅच तर मला वन साइडेड वाटतंय. नेपाळ एवढी एक्सपिरियन्स नाही आहे. तर हम्म. आणि बरोबर. इंग्लंडची स्क्वॉड चांगली आहे, बॅलन्स्ड आहे. तर ते लोकं डॉमिनेट करतील. मला असं वाटतं. हो, हम्म. टॉस एवढा मॅटर करत नाही उद्या, असं मला वाटतं. ओके. आणि हम्म, थर्ड हम्म. मॅच आहे श्रीलंका आणि आय गेस ही आहे आयर्लंड आहे येस, थर्ड येस. मॅच. श्रीलंका, येस. आयर्लंड. ती पण वन तुला साइडेड. आय एम एक्सपेक्टिंग वन साइडेड. मे बी पण इन हिस्ट्री तू बघशील तर आयर्लंडने अपसेट पण केलं आहे. इंग्लंडला केलं आहे, पाकिस्तानला पण हरवलं आहे. सो पण वी डोंट नो. हां, हा, ते पण आहे. आपण चल, श्रीलंकाची पण साईड काही एवढी हेवीवेट नाही आहे. पण दे हेवीवेट आर नाही. प्लेइंग येस. ॲट होम. हा, बट दे होम. आर प्लेइंग ॲट होम. तो थोडा हां, तो तो एक ॲडव्हान्टेज. होम ॲडव्हांटेज आहे. येस, डेफिनेटली. सो येस मित्रांनो, अजून असेच तुमच्यासाठी पोस्ट मॅच ॲनालिसिस आणि प्रेडिक्शन्स घेऊन घेत राहू. सो तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाउंड्री ते गोल.